वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलवर आपण एक सिरीज चालवलेली आहे, त्याचं नाव आहे इंग्लिश ग्रामर। आणि यामध्ये पर्टिक्युलरली सुरुवातीला आपण व्होकॅब्युलरी कंप्लीट करणार आहोत। तर व्होकॅब्युलरी आपण कशा पद्धतीने कंप्लीट करणार आहोत? सुरुवातीला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते कव्हर करणार आहोत। त्याच्यानंतर आपण होमोनॉम्स आहे म्हणजे सारखे सारखे असणारे शब्द, अँटोनॉम्स आहे म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, सिनोनॉम्स आहे म्हणजे समानार्थी शब्द। आणि हे कसे कव्हर करणार आहोत तर हे आपण PYQ बेस कव्हर करणार। तर PYQ तुम्हाला कुठून मिळतील तर MPSC आहे, हे MPSCचे ऑलरेडी मेन्स एक्झाम झाला आहे, त्याच्यामध्ये व्याकरणाचा जो भाग आहे, इंग्लिश व्याकरणाचा भाग आहे, त्यामध्ये आपल्याला PYQ मिळतात। म्हणजे तो एक रेफरन्स म्हणून तिथून आपण PYQ उचलले आहेत। त्याच्यानंतर TCS आहे, TCSमध्ये ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत, मग तलाठी भरती असो, महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भरती आहेत किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा आहेत, यामध्ये असणारे जे काही PYQ बेस म्हणजे ज्या काही रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये आलेले जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते सुद्धा आपण घेणार आहोत। म्हणजे तिथून सुद्धा आपण व्होकॅब्युलरी घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण सर्व एक एक करत कव्हर करणार आहोत। तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। तर चला सुरू करूया आपल्या आजच्या भागाला। या भागाची सुरुवात आपण विश्वासपात्र या शब्दाने करणार आहोत। त्याला आपण क्रेडेन्शियल असं म्हणतो। अ लेटर ऑफ पर्सन, पोझिशन अँड ट्रस्ट वर्थीनेस, त्यालाच आपण काय म्हणतो क्रेडेन्शियल। क्रेडेन्शियल म्हणजेच काय होते विश्वासपात्र असं होते। ही एक गोष्ट लक्षात घ्या, वर्थीनेस म्हणजे योग्यता। तर विश्वासपात्र हा शब्द तुम्ही आता इथे आपण कव्हर केला। तर पुढचा शब्द आहे सेमेटरी। सेमेटरी म्हणजेच काय होते कब्रस्तान, दफनभूमी असं आपण त्याला म्हणू शकतो। दफनभूमीवरून तुम्हाला आयडिया आले असेल तर आपण याचा इंग्लिश अर्थ पाहू। अँड एरिया ऑफ लँड फॉर द ब्युरियल ऑफ डेड पीपल, असा एरिया, अशी जागा की ज्या ठिकाणी डेड बॉडी आहेत म्हणजे मृतदेह आहेत ते काय केले जातं, दफन केले जातं। तर आपण दफनभूमी असं म्हणू शकतो किंवा कब्रस्तान असं म्हणू शकतो। लक्षात ठेवा हा शब्द सिमेटरी। सिमेटरी म्हणजेच कब्रस्तान किंवा दफनभूमी असं होते। पुढचा शब्द आहे कॉन्टॅजियस। कॉन्टॅजियस म्हणजे कॉन्टॅक्ट, एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये आला की त्याला जो संसर्ग होतो किंवा संसर्गजन्य रोग किंवा स्पर्शजन्य रोग आपण असं म्हणू शकतो। अ डिसीज दॅट इज कम्युनिकेटेड बाय कॉन्टॅक्ट, असा रोग की जो कॉन्टॅक्टमध्ये स्पर्शामध्ये आल्यामध्ये किंवा जवळ आल्यामुळे पसरतो, त्याला आपण काय म्हणतो संसर्गजन्य, त्याला काय म्हणतो स्पर्शजन्य म्हणजे शब्द आहे त्याच्यासाठी कॉन्टॅजियस। हा सुद्धा प्रश्न शब्द आहे, तो खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। पुढचा शब्द आहे जन्मजात किंवा उपजत, म्हणजे जन्मजातच त्याला एखादी गोष्ट येत आलेली आहे किंवा काही मुलांमध्ये जन्मजातच काहीतरी कौशल्य असते। उदाहरणार्थ त्याला आपण काय म्हणतो कॉन्जेंटल। कॉन्जेंटल म्हणजे बिलॉंगिंग ऑर पर्टेनिंग टू ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम बर्थ, एखाद्याला ते जन्मजातच अवगत झालेलं आहे, उपजत झालेलं आहे, त्याला आपण कॉन्जेंटल असं म्हणतो। नक्षत्र, कॉन्स्टेलेशन म्हणजेच कलेक्शन ऑफ स्टार, नक्षत्र आहे, तुम्ही कुठल्या नक्षत्रात आलेला आहे, कोणत्या नक्षत्रात जन्म झाला, अशा वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कोणत्या नक्षत्रामध्ये कधी पाऊस पडतो, काय पडतो, वेगवेगळ्या प्रकारचे असे बरेच भविष्यवाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळेस एक शब्द उच्चारण्यात त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्स्टेलेशन म्हणजे नक्षत्र, कलेक्शन ऑफ स्टार। पुढचा शब्द आहे प्रेतशव। शव म्हणजे डेड बॉडी ऑफ ह्युमन बिंग, ज्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू शकतो डेड बॉडी ऑफ द ह्युमन बिंग। आता आपण एक शब्द पाहिला होता आधी, मी तुम्हाला सांगितलं सिमेटरीच्या ठिकाणी दफनभूमी आपण असं म्हणतो, पण नेमकं डेड बॉडीला तुम्ही काय म्हणणार आहे तर कॉर्प्स असं म्हणणार आहात की ज्याला डेड बॉडी ऑफ ह्युमन बिंग त्याला प्रेतशव असं म्हणतो। आणि जर हे प्रेतशव एखाद्या याच्या ठिकाणी दफन करत असाल तर त्याला आपण सिमेटरी म्हणतो। या आधीसुद्धा आपण एक शब्द बघितला होता बायर नावाचा, आता त्याचा काय अर्थ होतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि तो सुद्धा याच्याशीच रिलेटेड आहे। पुढचा शब्द आहे घोडसर, क्रेड्युलस। क्रेड्युलस म्हणजे दोज हू बिलीव्ह रॅडियली, जो लवकर विश्वास ठेवतो, खूपच लवकर, म्हणजे घोडसर, दूध खोडा, आपण आधीच्या भागामध्ये सुद्धा हा शब्द बघितला आहे क्रेड्युलस हा शब्द बघितला आहे। वन हू बिलीव्ज वॉट एव्हर इज टोल्ड टू हिम, त्याला काहीही सांगा तुम्ही तो विश्वासच करणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो घोडसर। पुढचा शब्द आहे ब्रह्मचर्य। ब्रह्मचर्य म्हणजे काय सेलिबेसी। सेलिबेसी म्हणजे काय ब्रह्मचर्य, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, अशी अवस्था की ज्यामध्ये तुम्ही अनमॅरिड राहता त्याला म्हणतात ब्रह्मचर्य, सेलिबेसी। सेलिबेसी म्हणजे ब्रह्मचर्य। पुढचा शब्द आहे हँडरायटिंग।
सो कॅलिग्राफी, आर्ट ऑफ हँडरायटिंग, त्याला आपण कॅलिग्राफी असं म्हणतो. अक्षरलेखन, सुंदर हस्ताक्षर लेखनाचा हा एक प्रकार आहे, त्याला आपण कॅलिग्राफी असं म्हणतो. आर्ट ऑफ हँडरायटिंग हे आर्ट आहे एक प्रकारचं. समोर आपण बघतो बोलीभाषा, कोलोक्वियल असं म्हणतो त्याला. ओन्ली द स्पोकन लँग्वेज, ज्याला फक्त तोंडी भाषा, बोलीभाषा म्हणजे बोलण्याचीच भाषा आहे, ते लिखाणाची नाही आहे. कोलोक्वियल म्हणजे ओन्ली द स्पोकन लँग्वेज, बोलीभाषा आपण त्याला असं म्हणतो. पुढचा शब्द आहे कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण. आता वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, नंतर आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कन्झर्वेशनचे म्हणजे हा शब्द खूप वेळा आपल्याला पर्यावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, वाईल्ड ॲनिमल कन्झर्वेशन, ट्री कन्झर्वेशन, असं वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. अ केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ, त्यालाच काय म्हणतात कन्झर्वेशन. केअर म्हणजे काळजी घेणे, प्रिझर्वेशन म्हणजे एखाद्याचं संरक्षण करणे, प्रोटेक्शन करणे, तर त्यालाच आपण काय म्हणतो कन्झर्वेशन, संरक्षण असं म्हणतो. पुढचा शब्द आहे कॉम्पेन्सेट म्हणजे नुकसान भरपाई. टू गिव्ह समथिंग फॉर लॉस ऑर डॅमेज, काहीतरी देणे, नुकसान भरपाई करणे. एखाद्याचा लॉस झाला असेल किंवा एखाद्याचं काही डॅमेज झालं असेल तर त्याला ते भरपाई करणे म्हणजे कॉम्पेन्सेट करणे. म्हणजे कॉम्पेन्सेट म्हणजेच काय होते, नुकसान भरपाई होते. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळते, त्यावेळेस हा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता, कॉम्पेन्सेट. पुढचा शब्द आहे सहकारी, त्याला म्हणतात कलिग्स तर सगळ्यांना माहितीच आहे. पीपल वर्किंग टुगेदर इन द सेम ऑफिस ऑर डिपार्टमेंट. जर तुमच्या सोबती असेल, तुमच्या सोबत काम करणारे असतील किंवा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही आहात, तिथे तुमचे कोणी सोबती असाल किंवा तुमच्यासोबत काम करणारे कोणी असो, ते तुमचे काय झाले, कलिग्स झाले. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, सहकारी असं म्हणू शकतो. स्पेलिंग नीट पहा. पुढचा शब्द आहे सावध, जाणीवपूर्वक. म्हणजेच काय होते, कॉन्शियस इफर्ट म्हणजे काय, इफर्ट डन विथ अ क्रिटिकल अवेअरनेस म्हणजे जागृती, क्रिटिकल म्हणजे चांगल्या पद्धतीची एकदम, त्यालाच काय म्हणतो इफर्ट डन विथ क्रिटिकल अवेअरनेस म्हणजे कॉन्शियस इफर्ट आपण असं म्हणतो, सावध किंवा जाणीवपूर्वक. पुढचा शब्द आहे पाककला, कनेक्टेड विथ कुकिंग. हे शब्द लिहायचा राहून गेला, लक्षात ठेवा. कनेक्टेड विथ कुकिंग म्हणजे काय होते, कुलिनरी असं होते, त्यालाच आपण काय म्हणतो, पाककला असं म्हणतो. पुढचा शब्द आहे कॅनिबल म्हणजे काय, नरभक्षक. आता हे सगळ्यांना माहिती असेल, हा शब्द खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. अ पर्सन हू ईट द फ्लेश ऑफ अदर ह्युमन बिंग्स, नरभक्षक, माणसांचाच खाणारा माणूस, नरभक्षक, कॅनिबल्स असं म्हणतात त्याला. म्हणजे अ पर्सन हू ईट द फ्लेश ऑफ अदर ह्युमन बिंग्स, किंवा माणसांचं किंवा नरभक्षक म्हणजे माणसांचंच मांस खाणारा माणूस. पुढचा शब्द आहे फोबिया म्हणजे कुठल्याही शब्दामध्ये जर फोबिया येत असेल तर त्याचा अर्थ होतो भीती. आता क्लॅस्ट्रोफोबिया म्हणजे नेमका बंदिस्त जागेत भीती वाटणारा एखादा रोग असेल. फिअर बिंग शटअप इन अ स्मॉल इन्क्लोज स्पेस, त्याला आपण काय म्हणतो, क्लॅस्ट्रोफोबिया असं म्हणतो. पुढचा शब्द आहे मांसाहारी म्हणजे कार्निवोरस. आता माणसांमध्ये बरेचसे लोक मांसाहारी असतात, नरभक्षक एखादा रेअर असतो, पण मांसाहारी आपल्याला जास्तीत जास्त लोक पाहायला मिळतात. ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट, असे लोक की जे मांसाहारवर डिपेंड आहेत. तर शाकाहारी, मांसाहारी ह्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत आणि डीप कन्सेप्ट आहेत. तर त्याच्यासाठी काही वैज्ञानिक पुरावे आहेत, काही तत्त्वज्ञानाच्या फिलॉसॉफिकल भाषेत ते वेगळं म्हटलं जाते किंवा वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या याच्यामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये काही वेगवेगळे नमुने किंवा वेगवेगळ्या विचारधारा आपल्याला पाहायला मिळतात. तर मांसाहारी याबद्दलसुद्धा आणि शाकाहारी याबद्दलसुद्धा बरेचसे मतभेद आणि वादसुद्धा पाहायला मिळतात. तर आपला हा शब्द आहे मांसाहारी. कॉर्निवरस म्हणजे काय, ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्निवरस असं म्हणतो. पुढचा शब्द आहे कल्पेबल म्हणजे दोषार्ह. डिझर्विंग ब्लेम म्हणजे एखाद्याला दोष लावणे, डिझर्विंग हाच आहे तो, यानंच केलं असं म्हणू शकतो. कल्पेबल दोषार्ह, डिझर्विंग ब्लेम त्याला काय म्हणतो आपण, दोषार्ह असं म्हणतो. पुढचा शब्द आहे कोलोक्वियल. हा शब्द झालेला आहे ओन्ली द स्पोकन लँग्वेजेस, बोलीभाषा.
पुढचा शब्द आहे कॉन्टेम्प्ररी. कॉन्टेम्प्ररी म्हणजे समकालीन. यावर प्रश्न विचारतात. आता प्राचीन भारताचा इतिहास आहे त्यावेळेस बऱ्याच वेळा विचारलं जातं की याच्याशी संबंधित समकालीन कोण आहे, किंवा मध्ययुगीन इतिहास आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. तर समकालीन याच्याशी संबंधित हा समकालीन होता, याचा हा समकालीन. लिव्हिंग ॲट द सेम टाईम, त्या टाईमला कोण होता, या राजाच्या समकालीन हा राजा होता का, तो असा वेळेस त्याला आपण कॉन्टेम्प्ररी असं म्हणतो. लिव्हिंग ॲट द सेम टाईम, समकालीन असं आपण त्याला म्हणतो. नंतर पुढचा शब्द आहे कॅग्लू असं म्हणतो. त्याला उच्चार नीट पाहून घ्यायचा, म्हणजे हाच अर्थ होतो का याचा. तर अर्थ म्हणजे उच्चार होतो का, तर लाईट वेट हुटेड टाईट लेंथ वॉटरप्रूफ जॅकेट, म्हणजे त्याला आपण म्हणतो कॅग्लू. डोक्यावरून घेण्यासारखे मांड्यापर्यंत असणारे जॅकेट असं त्याला म्हटलं जाते. पुढचा शब्द आहे डिप्लोमॅसी. डिप्लोमॅसी म्हणजे मुत्सद्देगिरी किंवा राजनीती असं म्हटलं जाते. द आर्ट प्रॅक्टिस बाय ॲम्बॅसेडर्स, त्याला आपण काय म्हणतो, डिप्लोमॅसी म्हणजे मुत्सद्देगिरी किंवा राजनीती आपण असं त्याला म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे डेमोगॉग. DEMAGOGUE, डेमोगॉग. डेमोगॉग म्हणजे वक्ता. वन हू इज अ ग्रेट ऑरॅटर ऑर लीडर, असा की एखादा राजनेता असतो, तो एखाद्याचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने मांडून सांगतो, त्याला आपण डेमोगॉग असं म्हणू शकतो. म्हणजे चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने एखाद्याची बाजू मांडणारा, की त्याला वक्ता असं आपण म्हणू शकतो. तर लक्षात ठेवा डेमोगॉग. पुढचा शब्द आहे डेमोक्रेसी. लोकशाही, गव्हर्नमेंट बाय द पीपल. गव्हर्नमेंट बाय द पीपल, डेमोक्रेसीची व्याख्या कोणी दिलेली आणि कशा पद्धतीने दिली आणि ती व्याख्या काय, ती कमेंटमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही डेमोक्रेसी म्हणजे भारतामध्ये राहत आहे, भारतामध्ये डेमोक्रेसी आहे म्हणजे आहे, तर ती कमेंटमध्ये म्हणजे ती व्याख्या कमेंटमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. कोणी दिली आहे ती सुद्धा सांगा. तर डेमोक्रेसी गव्हर्नमेंट बाय द पीपल, खरंच आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट बाय द पीपल आहे का, हा सुद्धा एक सामाजिक राजनैतिक प्रश्न आहे किंवा शैक्षणिक प्रश्न आहे. तुम्हाला ज्या फील्डमध्ये त्याला टाकायचं असेल टाकू शकता, पण गव्हर्नमेंट बाय द पीपल आहे का हे नक्की सांगा. तर त्याला आपण शब्द वापरतो डेमोक्रेसी. पुढचा शब्द आहे मिठाई. डेझर्ट. फ्रूट और स्वीट डिश युजली टेकन आफ्टर द लंच झाल्यानंतर. आता लंच कशाला म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लंच झाल्यानंतर जी मिठाई खाल्ली जाते त्याला आपण डेझर्ट असं म्हणतो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत वन वर्ड सबस्टिट्यूशनचे 90 वर्ड कंप्लीट केले. तर हे वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा भाग तुम्हाला कसा वाटला, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या आणि भेटूया आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.